मराठी काय करेल मराठी? आणि असे गद्दार आहेत, मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की इतर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कवर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का? कारण तेच एकमेकांचे पाय खेचतात. तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली. कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काही ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा. किती दिवस बसायचंय? हिंदुत्व हिंदुत्व आहेच ना, पण शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे, असे मी गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे, बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे, ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे. आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय हिंदुत्व हिंदुत्व. जय श्रीराम. अहो जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो, पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही. राम आमचा सुद्धा आहे. आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच. राज्य तर आपण आणणारच, हे असं तसं नाही मी सोडणार आहे ना, असं तसं सोडणार नाही. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणारच. आम्ही जय श्रीराम बोलोच, पण त्यांना तुम्हाला सुद्धा भाजपवाल्यानो जय शिवराय जय शिवाजी जय भावनी बोलायला लावलंच पाहिजे आणि ते तुम्हाला मी लावूच. जर तुम्हाला कोणी बोलला जय श्रीराम ठीक आहे, जय श्रीराम, पण जय शिवाजी जय भावनी पण बोल, तोपर्यंत त्याला सोडू नका त्याला. तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भांडणं लावायला निघालात. आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी संकट आली, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेक्यांचा हल्ला असेल, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून जीव वाचवणारा माझा शिवसैनिक आहे. गोमूत्राची बाटली हलवणारा आरएसएसचा किंवा भाजपचा कार्यकर्ता नाहीये. हे जे शिवसेना प्रमुखांचं मगाशी भाषण दाखवलं ना, तीच आग आपल्या का पाहिजे? परत शिवसेना प्रमुखांचं भाषण तुम्हाला दिलं ना, तुम्हाला त्यांनी अरे संपूर्ण आयुष्य त्यांनी उधळून टाकलं आपल्यावरती. काय आपण आपल्याला त्यांची काय जडणघडण केली ती काय अशीच नुसते काय मातीचे गोळे बनवायला नाही केली. जो महाराष्ट्र आपण म्हणतो दगडांचा देश आहे, होय आम्ही आहोत, दगड आहोत. आणि माझे आजोबाजे बोलायचे की देव काय, शेंदूर फासला तर दगडाला शेंदूर फासलं तर देव, नाही तर तो धोंडा आहे. आम्ही धोंडे आहोतच. जो कोणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा कपाळ मोक्ष करण्याची ताकद आमच्या या सगळ्या मराठी मनामध्ये आहे. आणि मग अशा वेळेला त्यांच्या काय कवितेच्या ओळी आहेत, माझ्या मना बन दगड बनवून आपण यांना सामोरं गेलं पाहिजे. हे सगळे आपल्याला पिळवून